या ठिकाणी जे मुलं शाळेमध्ये शिकतात, मादक पदार्थांचं सेवन केल्याच्या नंतर त्यांचं विक्षिप्त एक मानसिकता तयार होते आणि त्याच्यामुळे परीक्षा केंद्र असेल, शाळेच्या जवळ असेल, सायबर कॅफे असेल, दारूचे दुकानं असतील, मादक पदार्थाचे दुकानं असतील, गुटख्याचे दुकानं असतील, हे 200 किलोमीटर पर्यंत नसायला पाहिजेत. अशा प्रकारचं प्रावधान देखील या ठिकाणी आपण केलं पाहिजे. मी या विधेयक क्रमांक 16 आपण आणलं त्याचं मनापासून स्वागत करेल. आणखीन हे कोचिंग क्लासेस जे आहेत, विधेयक पास करून घ्यायचं आहे ना, विधेयक पास करून घ्यायचं. शांतराम, कोचिंग क्लासेस आहेत. या कोचिंग क्लासमध्ये आतोनात जास्त विद्यार्थी भरण्यात येतात. त्या विद्यार्थ्यांची कुठेतरी मर्यादा, प्रवेशाची मर्यादा असली पाहिजे. आणि जे अभ्यंकर साहेबांनी सांगितलं तसं त्या ठिकाणी प्रत्येक कोचिंग क्लासला ज्युनियर कॉलेज जोडलेलं आहे आणि त्या ज्युनियर कॉलेजमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थी तिथे असतात. याचं कारण कुठेतरी तुम्हाला आम्ही नीटचे पेपर देऊ, तुम्हाला आम्ही जीचे पेपर आणून देऊ आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगले मार्क पडतील आणि तुम्ही या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 10 मुलांमध्ये राहसाल. अशा प्रकारे आमिष या कोचिंग क्लासमधून तिथे देण्यात येतात. त्याच्यावर देखील कुठेतरी निर्बंध या शासनाने या ठिकाणी आणला पाहिजेत. आपण सेवा पुरवठा करणाऱ्या, या पेपर घेणाऱ्या, पेपर फोडणाऱ्या जे रॅकेट सापडल्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या या ठिकाणी कारवाई आपण करणार आहे. परंतु त्यांना पुन्हा ती संधी कायमस्वरूपी त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी पळवाट अशी कोणती नसली पाहिजेत असं माझी या ठिकाणी सूचना राहणार आहे. आपण हे बिल आणलं त्याबद्दल मनापासून आपलं मी अभिनंदन करेल. या ठिकाणी परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियाचं साहित्य विद्यार्थ्यांना आणखी शिक्षकांना त्या दिवशी नेण्याची बंदी असली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी परीक्षा सुरळीत चालू होईल. धन्यवाद.